नमस्कार, मी स्वराली मराठे हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, अनुवंशिकता हा अशा अतिशय मोठा एक विषय आहे आणि ह्या अनुवंशिकतेचा अभ्यास करण्याला जेनेटिक्स असं म्हणतात। अनुवंशिकतेने बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यातल्या ठरतात। सगळेच पालक आपले जीन्स आणि क्रोमोझोम्स हे आपल्या मुलांना या अनुवंशिकतेमध्ये देत असतात। हे जीन्स आणि क्रोमोझोम्स पुढल्या पिढीला पाठवण्यात बरेचदा काही विकार असे असतात जे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जातात। सोरायसिस हा त्यातलाच एक आजार आहे। हा सोरायसिस अनुवंशिकतेमुळे कसा होतो ह्याची कुठली कारणं आहेत, त्याचप्रमाणे जरी अनुवंशिकता असेल तरी सुद्धा सोरायसिस होतोच का तो टाळता सुद्धा येतो, अशा विविध गोष्टी आपण आपल्या आजच्या कार्यक्रमात डिस्कस करणार आहोत। त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर R.S. सोनवणे। नमस्कार डॉक्टर। डॉक्टर सोनवणे हे गेले 27 वर्षापासून फक्त सोरायसिसवरती संशोधन आणि उपचार करत आहेत। जगातील सर्वोच्च अशी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथिक इथून डॉक्टरांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे सोरियाट्रीट सोरायसिस रिसर्च आणि होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे ते संस्थापक आहेत, ज्याच्या मुंबई, नाशिक, पुणे इथे विविध शाखा आहेत। प्रेक्षक हो, मला खात्री आहे की आपला जो आजचा विषय आहे त्याबद्दल नक्कीच तुम्हाला डॉक्टरांना प्रश्न विचारायचे असतील, कारण अनुवंशिकता आणि सोरायसिस त्याची कारणे हा अतिशय नव्याने डिस्कस केला जाणारा विषय आहे। तुम्हाला जर डॉक्टरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्हाला लागेल आमचा दूरध्वनी क्रमांक, तो असा आहे 24908050 24988050। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे। नेहमीसारखीच सर्व प्रेक्षकांना मी नम्र विनंती करणार आहे की तुम्ही जेव्हा आम्हाला फोन कराल तेव्हा तुमच्या टीव्ही सेटचा आवाज हा कृपया कमी ठेवा, म्हणजे तुमचा प्रश्न थेट आमच्यापर्यंत पोहोचेल। त्याचप्रमाणे आपला प्रश्न सलग आणि थोडक्यात विचारा, म्हणजे आपल्याला डॉक्टरांकडून जास्तीत जास्त माहिती घेता येईल। कार्यक्रमाच्या शेवटी आपण डॉक्टरांचा नंबर आणि पत्ता तुम्हाला देणार आहोत, तेव्हा कागद आणि पेन तुमच्याकडे तयार ठेवा। त्याचप्रमाणे तुमच्या मोबाईलमध्ये जर कॅमेरा असेल तर तुम्ही कॅमेराने आपल्या स्क्रीनचा फोटो काढू शकता, म्हणजे आपोआपच हा नंबर तुमच्याकडे फोटोमध्ये सेव्ह होईल। प्रेक्षक हो, त्याचप्रमाणे 14 नोव्हेंबरला वर्ल्ड डायबिटीज डे आहे। तर आपल्या आजच्या या कार्यक्रमात आपण डायबिटीज बद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहोत। ती सुद्धा जर तुम्हाला उतरवून घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच ती उतरवून घेऊ शकता। चला तर मग सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या चर्चेला, सोरायसिस, अनुवंशिकता आणि कारणे। डॉक्टर, आपण नेहमीच असं म्हणतो की प्रत्येक वेळेला काही नवीन प्रेक्षक कार्यक्रम बघत असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह असतं की सोरायसिस म्हणजे नक्की काय। तर आपण त्यांच्यासाठी थोडक्यात सांगूयात की सोरायसिस म्हणजे काय। आता आपण एका स्लाइड मध्ये बघू। सोरायसिस हा जो आजार आहे हा त्वचा रोग आहे, पण हा त्वचा रोग असला तर सुरुवात याची डोक्यात कोंडा या साध्या लक्षणाने होते। पण डोक्यात कोंडा हा सोरायसिस असेलच असं नाही, पण याचं हे प्राथमिक लक्षण आहे। याच वेळेला जर तो लक्षात आला तर आपण पुढे त्याचा प्रतिबंध करू शकतो। आता या स्लाइडमध्ये आपण बघतोय की या माणसाचे केस कमी केल्यावर आपल्या लक्षात आलं की हा सोरायसिस आहे। आणि सोरायसिस या लक्षणापेक्षा ज्यावेळेला पुढे जातो, या सेकंड स्लाइडमध्ये आपण बघूया की ज्या वेळेला डोक्यातला कोंडा हा सामान्य कोंडा आहे, पण दुसऱ्या स्लाइडमध्ये बघतो आपण की या स्त्रीच्या कानामागची जी त्वचा आहे त्या ठिकाणी ही कोंडा यायला लागलेला आहे, म्हणजे हा निश्चित सोरायसिस आहे, साधा कोंडा नाही। हे सोरायसिसचं प्राथमिक लक्षण आहे। यानंतर सोरायसिस हाताचे कोपर, गुडघे किंवा इतर शरीरावर या ठिकाणी जातो। जसं या स्लाइडमध्ये आपण बघतो आहे की सोरायसिस हा त्याच्या हाताच्या कोपरांवर आलाय सगळ्यात पहिल्यांदा, आणि हा निश्चित सोरायसिस आहे आणि हा आता शरीरावर पसरायला लागलेला आहे। तर हा जो सोरायसिस याला आपण प्लाक सोरायसिस म्हणतो, हा एक प्रकार आहे। सोरायसिसचे अनेक प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया की हाच प्लाक सोरायसिसचा प्रकार आहे। त्याच्यानंतरचा सोरायसिस आहे गटेड सोरायसिस। हा जो सोरायसिस हा सहसा लहान मुलांमध्ये आढळतो। हा इतर सोरायसिस सारखा नाही, तर साधारणतः त्वचेवर लाल लाल रंगाचे थोडे पुटकुळे येत आहेत। आता हा लहान मुलांमध्ये होणारा सोरायसिस आहे। त्याच्यानंतर एक एरिथ्रोडर्मिक म्हणून एक प्रकार आहे। हा जो प्रकार आहे याच्यात संपूर्ण शरीराला त्वचेला सूज आलेली आहे।
हा थोडासा भयानक प्रकार आहे दिसायला आणि या प्रकारामध्ये बऱ्याच वेळेला इमर्जन्सी येऊ शकते किंवा रुग्णाला धोका पण होऊ शकतो. त्याच्यानंतर एक प्रकार असतो इन्व्हर्स सोरायसिस. हा इन्व्हर्स सोरायसिस सहसा ज्या ठिकाणी शरीराची स्किन फोल्ड्स जसं काखेत, जांघेत, स्त्रियांमध्ये स्तनाच्या खाली या ठिकाणी होतो आणि या ठिकाणी इन्फेक्शन्स होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे या पर्टिक्युलर सोरायसिसमध्ये तुम्ही इन्फेक्शन्स होऊ नये म्हणून जसं इतर ठिकाणी त्वचा कोरडी होते ती कोरडी होऊ नये म्हणून आपण मॉइश्चरायझर लावतो, तर या ठिकाणी आपण ऑलरेडी ओलसरपणा असतो पण इथे फंगल इन्फेक्शन होऊ शकतात. त्यासाठी या ठिकाणी आपण पावडर वगैरे वापरतो किंवा अँटी फंगल क्रीम वापरतो. डॉक्टर, आता आपण बघितले सोरायसिसचे काही प्रकार बघितले, आणखी प्रकार आपल्याला पुढे बघायचे आहेत, परंतु ह्या सगळ्यामध्ये एक लक्षात येतं की संपूर्ण शरीरावरती हा सोरायसिस पसरू शकतो. म्हणजे अशी कुठलाही शरीरातला अवयव नाहीये जिथे आपल्याला सोरायसिस होऊ शकत नाही. मला वाटतं पुढे आणखी सुद्धा आपल्याकडे प्रकार आहेत. आणखी प्रकार आपण सोरायसिसचे बघणार आहोत. स्लाइड सुद्धा आपल्याकडे आहेत. सोरायसिसचे आणखी प्रकार बघूया. सोरायसिसचा एक प्रकार आता आपण या स्लाइडमध्ये बघतोय, याला आपण पस्ट्युलर सोरायसिस म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी पू किंवा स्तन इतका चांगला झालेला आहे होमिओपॅथिक औषधांनी. तर हा पस्ट्युलर सोरायसिस जो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू वगैरे नसतात. हा आहे प्लांटर सोरायसिस, म्हणजे तळ पायाला होणारा सोरायसिस, त्याला म्हणतो आपण प्लांटर सोरायसिस. हा तळ पायालाही होऊ शकतो. हा तळ पायाचा प्लांटर सोरायसिस आहे. सोरायसिस हा नखांमध्ये पण होतो, नखांना सुद्धा होऊ शकतो. आणि हा आहे नखांचा सोरायसिस. सोरायसिस जसा नखांमध्ये होतो तसा तो सांध्यांमध्ये होतो. त्याला आपण सोरियाटिक आर्थरायटिस म्हणतो की हा सांध्यांवर गेल्यावर सांधे बोटा वाकडे तिकडे होऊ शकतात. याच्यामध्ये हा मात्र परमनंट डॅमेज आहे. तर या स्टेजला येऊ नये यासाठी आपण सोरायसिसची लवकर निदान करून लवकर ट्रीटमेंट करून हा प्रिव्हेंट करायला पाहिजे. अच्छा डॉक्टर, आता आपण शेवटचा जो प्रकार बघितला सोरियाटिक आर्थरायटिस, तर आर्थरायटिस म्हणजे संधिवात असं आपल्याला सामान्यपणे माहितीये, तर मग ह्याचा कितपत जवळचा संबंध आहे सोरायसिस आणि संधिवात? साधारणतः 10% रुग्णांमध्ये पूर्वी असं होतं की 10% रुग्णांमध्ये हा सोरियाटिक आर्थरायटिस होतो, पण अलीकडे ते प्रमाण 25% पर्यंत गेलेलं आहे. बापरे. कारण या हळूहळू सोरायसिस जसा त्वचेवर सूज आणतो तसा सांध्यांवर आणतो आणि ती सांधे काही काळाने चिकटतात किंवा नष्ट होतात. त्यामुळे ही बोट परमनंटली हे झालेली आहे. तर या सोरियाटिक आर्थरायटिस मध्ये त्याची ट्रीटमेंट आणि त्याचा प्रतिबंध आणि सांधे वाचवणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे खरोखर सोरायसिसच्या पेशंटचं जे आयुष्य आहे ते लिमिट होऊ शकतं किंवा त्याचा याला प्रतिबंध येऊ शकतो रोजच्या जगण्याला. अच्छा, आणि ह्याच्यामध्ये आधी सोरायसिस होतो आणि आर्थरायटिस नंतर होतो? नाही, असं नाहीये. अलीकडे बऱ्याच वेळेला असं पण आढळतं की सोरायसिस नाहीये आणि पहिल्यांदा आर्थरायटिस होतो. अच्छा, म्हणजे पूर्वी अशा काही केसेस असायचे की सोरायसिस खूप प्रमाणात झाल्यावर आर्थरायटिस होईल असं नाहीये. सोरियाटिक आर्थरायटिसचे काही लक्षण नाहीत. कधी कधी सोरायसिसचं प्रमाण कमी असतं पण आर्थरायटिस होऊ शकतो. उदाहरणार्थ गटेड सोरायसिस हा जो आपण लहान मुलांमध्ये प्रकार बघितला की लहान मुलांमध्ये गटेड सोरायसिस होतो आणि गटेड सोरायसिस पासून सोरियाटिक आर्थरायटिस होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून तो सोरायसिस दिसायला जरी कमी सिव्हिअर वाटत असला तरी त्याचे परिणाम जे आहे ते वाईट आहेत. म्हणून कधी कधी सोरायसिसच्या निदानामध्ये हे खूप आवश्यक आहे जेणेकरून आपण त्याच्या पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स हे टाळू शकतो. मी पुढचा प्रश्न तुम्हाला तोच विचारणार होते की सोरायसिसचं निदान हे प्रेक्षकांनी कसं केलं पाहिजे? कुठल्या टेस्ट त्याला करायला लागतात का किंवा काय करायला लागतं? सोरायसिसचं निदान हे जे आहे साधारणतः सोरायसिसचं निदान हे बघून होतं. अच्छा, म्हणजे तुम्हाला लक्षात येते की सोरायसिसच्या लक्षण जसं डोक्यामध्ये सोरायसिस कोंडा आहे, पण सामान्य कोंडापेक्षा डोक्यातला कोंडा हा थोडा वेगळा असतो. कारण सामान्य कोंडा हा संपूर्ण डोक्यावर असणार आहे, पण सोरायसिस कसं असतं डोक्यामध्ये काही काही ठिकाणी असे स्पॉट्स असतात की त्याच ठिकाणी त्वचा जाड झाली तिथून कोंडा निघतोय, तो सोरायसिसचा कोंडा आहे. म्हणजे डॉक्टर हे बघून सांगू शकता की हा साधा कोंडा आहे की सोरायसिसचा कोंडा आहे. म्हणून ज्या वेळेला कोंडा ही लक्षण सुरुवात असेल त्याच वेळेला डॉक्टरांकडे जाऊन हा कोंडा नाही सोरायसिस आहे याचं निदान करून घ्यायला पाहिजे. आणि त्या कमी स्टेजला किंवा अर्लियर स्टेजला जर आपण ट्रीटमेंट केली तर सोरायसिस वाढणार नाही आणि तो नियंत्रित राहील. हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सोरायसिसमध्ये एक बायोप्सी करण्यात येते की बऱ्याच वेळेला शंका असते की हा सोरायसिस आहे की सोरायसिस सारखे अनेक आजार असतात, तर हा नक्की काय त्याला बायोप्सी टेस्ट करण्यात येते. पण बायोप्सी टेस्टमध्ये पण असं आहे की बायोप्सी टेस्ट जेव्हा स्किनची करतो तर सोरायसिसमध्ये चेंजेस जे दिसतात ते चेंजेस अनेक आजारांमध्ये तशी चेंजेस होऊ शकतात. त्यामुळे सोरायसिसमध्ये निदानासाठी डॉक्टर जे बघतात सोरायसिसचे त्यांचं जे निदान आहे ते शेवटी फायनल आहे. तेच ठरवणार की सोरायसिस आहे किंवा नाही. कधी कधी बायोप्सी रिपोर्ट हा इतका क्लिअर नसतो पण कालांतराने तो सोरायसिस क्लिअर होतोय. म्हणून शेवटी डॉक्टरांचं निदान डॉक्टर क्लिनिकल डायग्नोसिस मध्ये जे सांगणार आहे ते फायनल आहे.
बरोबर बरोबर. डॉक्टर, आपण प्रकार बघितले, निदान साधारणतः सोरायसिसचं कसं करायचं हे बघितलं, परंतु प्रेक्षकांनी हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं की डॉक्टर जेव्हा म्हणले की बघून सोरायसिसचं निदान करता येतं, तेव्हा फक्त तज्ज्ञ बघून निदान करू शकतात. आपण इंटरनेटवरनं माहिती वाचून की सोरायसिसची लक्षणं काय असतात, आपण स्वतः घरच्या घरी हे निदान करू शकत नाही. त्यासाठी तज्ज्ञांकडे जाणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि डॉक्टर, परंतु तज्ज्ञांकडे जाण्यासाठी बेसिक सोरायसिसची एक प्रक्रिया काय होते हे आधी आपण प्रेक्षकांना समजावून सांगूयात. सोरायसिसची प्रक्रिया म्हणजे आपण पहिल्यांदा आपल्या त्वचेबद्दल लक्षात घेऊ की आपली जी त्वचा आहे याचा बाह्य जो थर आहे हा डेड टिश्यू आहे आणि ही त्वचा दर 28 दिवसांनी, आता आपण याच्यात प्रक्रिया बघतो, दर 28 दिवसांनी नवीन येते. तर डाव्या बाजूला जी ती हेल्दी स्किन आहे, उजव्या बाजूला जी सोरायसिसची स्किन आहे. तर सोरायसिसमध्ये काय होते की सोरायसिसचा जो पुनरुत्पादनाचा वेग आहे, दर 28 दिवसांनी जी नवीन येणारी त्वचा आहे ती 28 दिवसांनी न येता 2 ते 3 दिवसात तयार होते. म्हणजे सोरायसिसमध्ये त्वचेचा पुनरुत्पादनाचा जो वेग आहे तो जास्त वाढलेला आहे. त्यामुळे ती जास्तीची झालेली जी त्वचा आहे ही कवलांच्या स्वरूपात बाहेर गळून पडते आहे आणि ही गळून पडत असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की हा कोंडा आहे, ही डेड स्किन आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन किंवा त्या त्वचेमध्ये जंतू नाही आहेत. त्यामुळे या डेड स्किन पासून इतरांना सोरायसिस होणार नाहीये. हे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की ही नॉर्मलच स्किन आहे, नॉर्मल जास्तीची वाढलेली त्वचा. बरोबर. डॉक्टर, आपल्याला कार्यक्रमात पहिला फोन आलाय, तुमच्या परवानगीने पहिला फोन घेते. संदीप यांचा लातूर इथून फोन आलाय. नमस्कार संदीप, आपला प्रश्न विचारा. नमस्कार संदीप. आमच्या मुलाच्या संदर्भामध्ये विचारायचं आहे मॅडम. हा, त्याचं 15 वर्ष वय आहे. हा, आणि गेली 2 ते 3 वर्षापासून त्याला हा सोरायसिसचा आजार आहे. सोरायसिसचा आजार आहे त्याला. बर. आणि आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने ह्याच्यावर उपचार घेतोय, पण हिवाळ्यामध्ये तो सारखा आणखी म्हणजे जास्त होतोय, त्याच्या कोपरावर आणि गुडघ्यावर त्याचा आजार आहे. बर. कुठे कुठे सोरायसिस शरीरात आजार? धन्यवाद संदीपजी, तुमचा आहे. नक्कीच धन्यवाद. तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण डॉक्टरांना विचारणार आहोत, पण तत्पूर्वी आपण कार्यक्रमात घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, पाहत रहा तुमची वाहिनी, सह्याद्री वाहिनी. शास्त्रीय संगीतात संगीत आधी येतं आणि मग शास्त्रीय. सर 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 येते न जाते श्रावण रेशीम धारा. स्वागत करूया गायिका संगीतकार स्वाती पेंडसे यांचं. रंग भरला. सुरावटी येतात त्या कुठल्या तरी रागाच्या अनुषंगानेच येत जातात. बरोबर. चालताना पाय अडती, पाजोळ्यात जर वाजती. म्युझिक ट्रॅक दर शनिवारी सायंकाळी 7:30 आणि दर रविवारी दुपारी 2 वाजता. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. प्रेक्षक, मी तुम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की 14 नोव्हेंबर हा वर्ल्ड डायबिटीस डे आहे, मधुमेह दिवस आहे. आणि आजच्या कार्यक्रमात मधुमेहाबद्दल सुद्धा थोडी माहिती आपण तुम्हाला देणार आहोत. आपल्या शरीरामध्ये जेव्हा ग्लुकोजचं, साखरेचं प्रमाण हे वाजवी प्रमाणापेक्षा जास्त होतं, त्यावेळेला आपण असं म्हणतो की एखाद्या व्यक्तीला मधुमेह झालेला आहे. ग्लुकोज हे आपल्या शरीरासाठी लागणारं प्रमुख इंधन आहे, ज्याच्यामुळे आपल्या शरीरातली शक्ती निर्माण होते आणि आपण बरीचशी कामं करू शकतो. परंतु ज्या वेळेला ह्याचं प्रमाण वाजवीपेक्षा वाढतं, त्यावेळेला त्या व्यक्तीला मधुमेह झाला असं आपण म्हणतो. मधुमेहाबद्दल आणखी माहिती आपण घेणार आहोत पुढे, पण तत्पूर्वी आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूयात, सोरायसिस. आणि त्या संदर्भात संदीप यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता, आपण त्यांना काय सांगूया? हो, तर त्यांचा तो मुलगा 15 वर्षाचा आहे आणि त्याला 2-3 वर्षापासून सोरायसिस आहे आणि तो सोरायसिस दर वेळेला हिवाळ्यात येतो आणि त्याची ट्रीटमेंट पण चालू आहे. पण सोरायसिसचं विशेष असं आहे की तो सायकलिक आजार आहे, म्हणजे तो येणार आहे एका विशिष्ट वेळेला आणि नंतर तो आपोआप जाणारही आणि पुन्हा येणार आहे. पण जसं जसं सोरायसिसचं प्रमाण वाढत जातं तसं सोरायसिस जात नाही. तर सोरायसिस कायम असतो आणि हिवाळ्यामध्ये तो वाढत जातो आणि शरीरावर वाढत जाणार आहे. तर जोपर्यंत एखादी ट्रीटमेंट तुम्ही घेत आहात आणि त्या ट्रीटमेंटमध्ये ज्या वेळेला त्याला वाढण्याचा काळ म्हणजे हिवाळ्यात वाढतो, त्या वेळेला जर तो कमी झाला असेल तर तो औषधांचा गुणधर्म आहे. त्यामुळे सोरायसिसमध्ये निदान जे करायचं की औषधाचा जो परिणाम आहे हा बघायचा आहे. आता सोरायसिस केवळ सीझनल आहे आणि तेव्हा जातो म्हणून नाहीये, तर पुढच्या सीझनला येताना तो कमी प्रमाणात यायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की
त्यांनी 2-3 वर्षापासून त्यांना सोरायसिस आहे आणि त्याचं वय 15 वर्ष आहे. तर आम्ही सोरायसिसमध्ये म्हणतो की अर्लियर द एज मोर द कॉम्प्लिकेशन्स. त्यामुळे जनरली अशा वेळेला त्यांनी लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, लवकरात लवकर त्यांनी हे करायला पाहिजे, अन्यथा त्याचे पुढे कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात. आणि ज्या अर्थी तो फक्त हिवाळ्यात होतो म्हणून इतकासा वाढलेला नाही, त्यांनी घाबरायचं कारण नाही. त्यांनी लवकर ट्रीटमेंट सुरू करायला पाहिजे आणि ते निश्चित त्याला बरं होईल. नक्कीच त्याला बरं वाटू शकतं. डॉक्टर, प्रक्रियेबद्दल आपण सोरायसिसच्या बोलत होतो, तर आणखी पुढे जाऊन प्रेक्षकांना काय सांगाल? प्रक्रियामध्ये आपण असं म्हणू की दर 28 दिवसांनी जी त्वचा तयार होते आहे आणि ही त्वचा मग का वाढते, तर आपल्या शरीरामध्ये अजून एक प्रक्रिया आहे ज्याला म्हणतो आपण जखम दुरुस्त होण्याची प्रक्रिया. तर मी समजून सांगण्यासाठी सांगतो की जसं जखम दुरुस्त होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जेव्हा जखम होते तर ती दुरुस्त व्हायला 28 दिवस नाही लागत, ती दुरुस्त 3 दिवसात होते. याचं कारण असं की आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती आहे, ज्या ज्या वेळेला जखम होते त्या त्या वेळेला ही प्रतिकारशक्ती कार्यान्वित होते आणि त्या पेशी ज्या टी सेल नावाच्या पेशी असतात त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणच्या पेशींचा वेग वाढवतात, फक्त तेवढ्या जखमेच्या जागेवरच्या. आणि जिथे जखम आहे त्या पेशी 10 ते 15 पटीने जास्त पुनरुत्पादन होतात. त्यामुळे ती जी जखम आहे ती 28 दिवसाच्या ऐवजी 3 दिवसात भरून येते. आणि ज्या दिवशी ही जखम भरून येते त्या दिवशी तो जो वेग आहे तो पूर्ववत वाढलेला वेग कमी करण्यात येतो किंवा कमी होतो. त्यामुळे ती त्वचा शेजारच्या त्वचेशी जुळून येते, पुन्हा तिथे जखम आहे हे आपल्या लक्षात येत नाही. बरोबर. तर ही जी प्रक्रिया ही नॉर्मल निसर्ग प्रवृत्त प्रक्रिया आहे. पण सोरायसिसमध्ये जखम नसताना देखील या टी सेल्स ज्या ह्या कार्यान्वित होतात, कारण प्रतिकारशक्तीमध्ये बिघाड निर्माण झालेला असतो. या बिघाडामुळेच ह्या विनाकारण कामात सुरुवात करतात आणि शरीरामध्ये आर्टिफिशियल जखमा होतात, पुळ्या होतात आणि त्या ठिकाणची त्वचा फास्ट तयार होते, जास्त प्रमाणात तयार होते आणि ती खवल्यांच्या स्वरूपात तयार निघते. त्यामुळे सोरायसिस दृश्यतः जरी त्वचा विकार असेल तरी त्याचं मूळ कारण त्वचा नाही, त्याचं प्रतिकारशक्ती आहे. आणि म्हणून जोपर्यंत प्रतिकारशक्तीचा दोष दुरुस्त होत नाही निर्माण झालेला, तोपर्यंत हा रोग जात नाही. बाह्य मलमाने केवळ फक्त तात्पुरता निर्माण झालेला सोरायसिस काही काळाकरता नॉर्मल झाल्यासारखा वाटतो, पण तो गेलेला नसतो, तो पुन्हा येतो. त्यामुळे शरीराच्या आतमध्ये जे कारण असतं ते आपल्याला शोधायला पाहिजे. बरोबर. डॉक्टर, आपल्याला आणखीन एक फोन आलाय कार्यक्रमात. सतीश यांचा शिर्डी इथून फोन आलाय. नमस्कार सतीश, आपला प्रश्न विचारा. हो मॅडम, सरांना प्रश्न होता. हा. तर मॅडम माझ्या डोक्याला खाज येते पहिले 4-5 महिन्यापूर्वी. हा. तर आता पूर्ण अंगाला अशी खाज येते, असे लाल चट्टे वगैरे उठतात. बर. पूर्ण असे मांडीला आणि असे पोटावर वगैरे जास्त चट्टे उठतात. कोंडा होतो का? पण जास्त प्रमाणात खाज येते. कोंडा वगैरे नव्हता, पण असे जास्त डोक्याला खाज येते. आता डोक्याला नाही पण आता पूर्ण अंग शरीरावर खाज असते. बर. कोंडा होत नाहीये तुम्हाला? आणि नाही नाही. ओके, धन्यवाद. जर कोंडा होत नसेल तर तो सोरायसिस नाही, तो अन्य आजार आहे. त्यांनी त्वचारोग तज्ञांकडे जावं आणि त्याचं निदान करावं. नक्कीच नक्कीच. प्रेक्षक हो, आपण हे तर बघितलं की सोरायसिसची प्रक्रिया कशी होते, परंतु बरेचदा आपल्या सगळ्यांमध्ये खूप मोठी गैरसमजूत अशी असते की सोरायसिस झालेल्या माणसाला आपण जर हात लावला तर हा सोरायसिस आपल्याला सुद्धा होऊ शकतो. तर डॉक्टर, ह्याच्याबद्दल थोडंसं काय सांगूयात? सोरायसिस जसं इतर त्वचारोग हे संसर्गजन्य असतात, अनेक त्वचारोग, त्यातला सोरायसिस हा जो त्वचारोग आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू नाही, ते आपण बघितलंय. फक्त त्वचेचं वाढलेलं जे पुनरुत्पादन आहे त्यामुळे तो आहे. तो दिसायला त्वचारोग असला पण तो संसर्गजन्य नाही. फार महत्त्वाचं आहे लक्षात ठेवणं. सोरायसिस असलेल्या रुग्णासोबत हस्तांदोलन केल्याने, त्याच्यासोबत वावरल्याने किंवा त्याच्या हाताचा स्वयंपाक तुम्ही खाल्ल्याने किंवा सोरायसिस रुग्णाची जी त्वचा आहे बऱ्याच वेळेला बसमध्ये किंवा सीटवर पडलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही बसलात किंवा घरामध्ये एखाद्याकडे गेला त्याच्याकडे सोरायसिस आहे एखाद्या रुग्णाला, त्याच्या शेजारी तुम्ही बसलात, ती त्वचेला तुमचा हात लागला तर तुम्हाला तो होणार नाही, निश्चितच होणार नाही. बरोबर. गेल्या 27 वर्षापासून मी फक्त सोरायसिसचे पेशंट बघतोय, पण मी माझ्या रुग्णालयामध्ये किंवा माझ्या क्लिनिकमध्ये मी हँड ग्लोव्ज वापरत नाही. कारण सोरायसिस हा संसर्गजन्य नाही, हे लोकांचा विश्वास तेव्हा बसेल की ज्या वेळेला मी सुद्धा त्यांना सांगेल की मी हे हँड ग्लोव्ज वापरत नाहीये, म्हणून हा संसर्गजन्य नाहीये. संसर्गजन्य नाहीये. प्रेक्षक हो, आपल्या कार्यक्रमातून आपण फक्त शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हेच सुधारवायचा प्रयत्न करत नाही, तर सामाजिक आरोग्य हे सुद्धा आपलं वाढलं पाहिजे, हे सुद्धा आपलं चांगलं झालं पाहिजे. लोकांच्या विचार करण्यात बदल झाला पाहिजे. जे रोग संसर्गजन्य नाहीयेत अशा लोकांना वाळीत न टाकता, त्यांना अछूत वगैरे न म्हणता अशा लोकांबरोबर आपण मिळून मिसळूनच वागायला हवं, जेणेकरून आपल्या समाजाचं आरोग्य हे जास्तीत जास्त निरोगी आणि हेल्दी राहील. डॉक्टर, मला पुढे असं विचारायचं की अनुवंशिकतेकडे थोडंसं येताना
की तुम्ही असं म्हणलात की सोरायसिस हा मूळतः रोगप्रतिकारक शक्तीमुळे होतो, तर हे त्याचं सगळ्यात पहिलं कारण आपल्याला सांगता येईल. आणखी ते विस्तार करून सांगू शकतो का आपण? तर सोरायसिस हा प्रतिकार शक्तीतल्या बिघाड्यामुळे होतोय, पण ही जी प्रतिकार शक्ती आहे ही आपल्याला मिळालेली आहे आपल्या आईवडिलांकडनं. बरोबर. त्यामुळे आपल्याला होणारे विविध रोग आणि त्याची जी प्रवृत्ती ही आपल्या शरीरात जन्मतः आहे. फक्त ही जन्मतः आहे म्हणून तो रोग होणारच असं नाही. अनेक अनुवंशिक रोग किंवा जेनेटिक रोग असे आहेत की जे आईवडिलांमध्ये असेल तर मुलांना कधी ना कधी होतील उशिरा. पण सोरायसिस असा एकमेव आजार असा आहे की तो अनुवंशिकता आहे म्हणून होतो हे बरोबर आहे, पण होतोच असं नाहीये. बर. त्याला काही कारणं आहेत आणि ती कारणं जी आहेत ती अनुवंशिकतेसोबत जर काही कारणं असेल तर होतील. आणि अनुवंशिकते बाबतीत सुद्धा आपण पर्सेंटेज प्रमाणे काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. बरोबर. उदाहरणार्थ सोरायसिस जर 10% लोकांमध्ये जनरली ज्यांना कोणाला जी जनरल पॉप्युलेशन आहे त्यांच्या सगळ्यांमध्ये 10% लोकांमध्ये याची प्रवृत्ती आहे. म्हणजे त्यांच्या घरात कोणाला सोरायसिस असो किंवा नसो तरी 10% लोकांमध्ये तेवढं सोरायसिस आहे. तरी देखील 10% लोकांना सोरायसिस होत नाही, त्याच्यातल्या 2-3% लोकांनाच होतो. म्हणजे 70% ऑफ द पीपल आर स्किफ्ड. म्हणजे त्यांना बाजूला ठेवण्यात येतं की त्यांना होत नाही असून देखील प्रत्यक्षात होत नाही, ऍक्टिव्ह नाही होत. म्हणून हा सोरायसिसचा एक चांगला भाग आहे की तुमच्या शरीरात अनुवंशिकता असेल म्हणून तो होईलच असं नाहीये. तर तो 70% लोकांना होत नाही. 2-3% लोकांना का होतो त्याचे कारण आपण आता पुढे बघूया. बरोबर. डॉक्टर, पुढच्या कारणांकडे जाण्यापूर्वी आपल्याला आणखीन एक फोन आलेला आहे. विजय यांचा काळा चौकी मुंबईतून फोन आलाय. नमस्कार विजय, आपला प्रश्न विचारा. हा, हॅलो डॉक्टर. नमस्कार. हा नमस्कार. मला कमी 25 वर्षापासून सोरायसिसचा त्रास आहे. बर. आणि माझ्या काकांना होता, माझ्या वडिलांना काही प्रॉब्लेम नव्हता. आमच्या 2 नंबर चुलत्यांना होता आणि माझे लास्ट नंबर चुलते, आमचे 6 जणांना म्हणजे आमच्या 3घांना होता. लास्ट नंबर चुलते आणि 2 नंबर चुलते आणि आता मला आहे. 25 वर्षापासून मला त्रास आहे आणि आता याच्या पुढे माझ्या मुलांना प्रॉब्लेम होऊ शकतो का त्याचा? आणि सध्या माझ्या अंगावरती कमी आहे, पण गेल्या वर्षी भरपूर होता त्रास मला, पण आता सध्या नॉर्मल आहे म्हणजे मी एकदम. तर परत मला त्रास होऊ शकतो का त्याचा? नक्कीच. तुमचा हा प्रश्न आपण डॉक्टरांना नक्कीच विचारणार आहोत, पण तत्पूर्वी आपण कार्यक्रमात घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, पाहत रहा तुमची वाहिनी, सह्याद्री वाहिनी. मुलं म्हणजे देवाघरची फुलं. बालमजुरांच्या संख्येच्या बाबतीत भारत सगळ्यात अग्रेसर आहे. 3 वाजता मी कामाला जाते, त्याच्या आधी मी माझा अभ्यास करते. का बरं ही अशी परिस्थिती? प्रत्येकाला पोटभर नसलेलं आपण थोडं तरी खायला मिळावं म्हणून मी काम करते. मुलांकडून काम करून घेणं सोपं जावं म्हणून मोठी माणसं गरिबीच्या नावाखाली मुलांना काम करायला भाग पाडतात. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली. सकाळचा नाश्ता करताना आपण राजासारखं जेवावं आणि दुपारचं जेवण करताना एका कामगारासारखं. आपल्या गरजेनुसार आपल्याला खायचंय. या धावण्याच्या नादामध्ये आमच्या छोट्यांचं बालपण कुठे हरवतंय का? पालकांमध्ये वेळ न देता येण्यामुळे संशय घेण्याचं प्रमाण खरंच खूप वाढलंय. मला माझ्या आईबाबांसारखंच वागायचंय. यंग तरंग प्रसारण मंगळवारी सायंकाळी 5:05, गुरुवारी रात्री 10 वाजता आणि रविवारी सकाळी 10:30 वाजता. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. प्रेक्षकांनो, मी तुम्हाला असं म्हटलं होतं की मधुमेहाबद्दल सुद्धा आपण आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला माहिती देणार आहोत, कारण 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. मधुमेहाबद्दल आणखी तुम्हाला माहिती द्यायची म्हणजे बरेच वेळेला रुग्णांमध्ये मधुमेह हा छुपा शत्रू असतो. बरेचदा प्रेक्षकांना हे मला सांगायला आवडेल की कळत नाही की आपल्याला मधुमेह झालेला आहे. तेव्हा आपल्या रुटीन चेकअप ज्या वेळेला आपण करत राहतो त्यावेळेला आपली ब्लड शुगर चेक करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. किंवा काही लक्षणं असतात की सतत लघवीला लागणे, आपल्याला सतत थकवा आल्यासारखा वाटणे, वजन अचानक कमी होणे किंवा अचानक वाढणे, ह्या सगळ्या कारणांमुळे कदाचित तुम्हाला मधुमेहाची लक्षणं हळूहळू थोडीशी शरीरामध्ये दिसू लागतात आणि तुम्ही नक्कीच तुमच्या रुटीन चेकअपमध्ये जाऊन आपल्या शरीरात साखरेचं प्रमाण वाढलंय का नाही हे चेक करू शकता. पुन्हा आपल्या विषयाकडे वळताना, सोरायसिसकडे जाताना सर विजय यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता, त्यांना काय सांगूया? त्यांनी जो प्रश्न विचारला आहे की त्यांच्या काकांना तो होता, त्यांच्या वडिलांना आहे आणि आता त्यांना आहे. तर त्यांच्यामध्ये आपण बघू की त्यांच्या वडिलांच्या साईडला म्हणजे पॅटर्नल साईडला तो आहे, पण त्यांच्या आईच्या साईडला नाही. त्यामुळे त्यांच्या वडिलांना नाहीये, त्यांच्या काकांना आहे.
त्यांना हे कदाचित त्यांच्या भावांना नसेल आणि त्यांनी प्रश्न विचारला की त्यांच्या मुलांना होईल का. तर आपण आता या स्लाइडमध्ये बघूया की एका पालकाला जर सोरायसिस असेल तर सोरायसिस होण्याची अपत्य 16.6% किंवा प्रतिशत शक्यता आहे. हो. आता दुसरी स्लाइड आपण बघतोय, समजा दोन्ही पालकांना असले सोरायसिस तर 50% शक्यता आहे. म्हणजे दोघं पालकांना सोरायसिस आहे तर सगळ्याच अपत्यास होणार नाही, तर 50% अपत्य शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक महत्वाची साईड आहे की दोन्ही पालकात सोरायसिस नसल्यास, हा एक महत्वाचा प्रश्न. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की आम्हाला दोघांना नाही, किंवा माझ्याकडे असे पेशंट्स येतात की जे सांगतात की आमच्या आईवडिलांना होतं, मला कसं झालं. बरोबर. तर ते 10% शक्यता आहे. बरोबर. प्रेक्षक हो, अनुवंशिकता ही अत्यंत महत्वाची, मला वाटतं महत्वाचा घटक आहे जो आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि बरेचदा जसं डॉक्टरांनी आता सांगितलं की एका पालकाला असू शकतो परंतु मुलांमध्ये नाहीये, किंवा दोन्ही पालकांना आहे परंतु मुलांमध्ये नाहीये, किंवा दोन्ही पालकांना नाहीये तरी मुलांमध्ये आहे. ह्या वेगवेगळ्या शक्यतांची कारणं काय आहेत, असं का होतं, हे सुद्धा आता आपण डॉक्टरांकडनं जाणून घेणार आहोत. डॉक्टर, तुम्ही आत्ता जी शक्यता आम्हाला सांगितलीत की दोन्ही पालकांमध्ये सोरायसिस नसतो तरी सुद्धा मुलांना होतो, ह्याची काय कारण आहे? याचं कारण असं आहे की प्रत्यक्षात जरी 10% लोकांना आहे, प्रत्यक्षात प्रमाण फक्त 2 ते 3% लोकांना आहे. आणि केवळ अनुवंशिकता हे कारण नाहीये. अनुवंशिकता असूनही सोरायसिस होतोच असं नाही. हे मला वाटतं प्रेक्षकांनी लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे की आपल्याला जर अनुवंशिकता नसेल तरी सुद्धा आपल्याला सोरायसिस होऊ शकतो. बरोबर. आणि जरी तुम्हाला अनुवंशिकता आहे तरी होणारच असं सांगता येत नाही सांगता येत. पण त्याच्यासाठी सुद्धा काही कारण जी आपल्या स्वतःच्या चुका आहेत, त्या चुका आपण जर नाही केल्या तर सोरायसिस टाळता येईल. बरोबर. ह्या चुका न करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे कुठले धोक्याचे असे फॅक्टर्स आहेत हे आपण आता हळूहळू डॉक्टरांकडनं माहिती करून घेणार आहोत. की डॉक्टर, जरी आपल्याला अनुवंशिकता असेल, सगळ्यात पहिल्यांदा मी अनुवंशिकता असेल ह्या विषयाकडे जाते, की अनुवंशिकता असेल तर असे कुठले फॅक्टर्स आहेत जे आपण लक्षात घेतले पाहिजे. अनुवंशिकतेविषयी आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेऊ की सोरायसिस असे कुठले आजार आहे की जे अनुवंशिकता आहे होतातच. तर अनुवंशिकतेमध्ये काही आजार एका जीन्समुळे होतात की त्याला कारणीभूत एक जीन आहे. तर असे जे सिंगल जीनचे जे ते होणारच. पण सोरायसिस होण्यासाठी सिंगल जीन नाही तर 2 किंवा 3 जीन्सचं जेव्हा मिश्रण तयार होतो आणि ते स्पेसिफिक मिश्रण त्या मुलामध्ये तयार होईल त्यावेळेला सोरायसिस होणार आहे. त्यामुळे कधी कधी आई वडिलांमध्ये सोरायसिस नाही, याचा अर्थ 50% आईमध्ये शक्यता, 50% वडिलांमध्ये होती आणि ते दोघं डिफेक्टिव्ह जीन्स एकत्र आले म्हणून त्यामुळे ते मुलामध्ये झाले. या उलट आई आणि वडिलांना दोघांना सोरायसिस मुलांना नाहीये. कारण याचं कारण असं की निसर्गतः फक्त चांगले जीन्स मुलामध्ये गेलेत आणि तो जो कॉम्प्लेक्स आहे तो पूर्ण झाला नाही आणि म्हणून त्या मुलाला सोरायसिस झाले. म्हणजे त्याच्यामध्ये शक्यता आहे पण पूर्ण झाला नाही. त्यामुळे हे सोरायसिस एक विशेष आहे की 2-3 जीन्स एकत्र येऊन जे विशिष्ट मिश्रण तयार होणार आहे ते मिश्रण तयार झालं तरच सोरायसिस होईल. त्यामुळे हा अनुवंशिक आहे म्हणून होतोच ही भीती मनात बाळगू नये. बरोबर. म्हणून ते 70% लोक स्किप होतात. बरोबर. डॉक्टर, आपण वैद्यकीय आपलं तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे आणि हल्ली बरेचदा लोकांना काळजी असते की मला हा रोग होईल का, त्यासाठी आपण वर्षानुवर्ष रुटीन चेकअप्स करत राहतो. तर सोरायसिसचा असं काही चेकअप करता येतो का की जेणेकरून कळेल की आपण प्रोन टू सोरायसिस आहोत का? सोरायसिसचं अगोदर असं काही कळणार नाही तुम्हाला होणार की नाही. पण आता आपण पुढे जे डिस्कस करत आहोत की सोरायसिस अलीकडे, जसं फार पूर्वी सोरायसिसचं एवढं प्रमाण नव्हतं, अलीकडे सोरायसिसचं प्रमाण वाढलं. याचं कारण काय? पर्यावरण. पर्यावरणामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत की ज्या आपण टाळू शकत नाही. प्रदूषण झाले. प्रदूषण हे सुद्धा सोरायसिसचं एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे सोरायसिस हा जो आजार आहे हा कॉस्मोपॉलिटन सिटीजमध्ये जसं मुंबई, पुणे या ठिकाणी प्रदूषण झालेलं आहे. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती खराब झाली. त्याच्यानंतर आपल्या आहारामध्ये बऱ्याच वेळेला खतं, पेस्टिसाइड्स याचे परिणाम वाढलेत, केमिकल्स वाढलेले आहेत. ते केमिकल्स पण त्याला कारणीभूत आहे. तर हे आपल्याला कशा प्रकारे टाळता येतील, आपलं पर्यावरण आपल्याला कशा प्रकारे चांगलं करता येईल, हे आपण प्रयत्न केला तर आपल्याला अशा आजारांपासून संरक्षण पण मिळेल आणि प्रतिबंध करू शकू. बरोबर. तर हा भाग झाला पर्यावरणाचा. त्याच्यानंतर सोरायसिस मध्ये काही ट्रिगर फॅक्टर्स आहेत की जे केवळ पर्सनलाइज आहेत, तुम्ही स्वतः ते टाळू शकता. अच्छा. काही गोष्टी आपण सगळे एकत्र मिळून टाळू शकतो. जसं पर्यावरण आपण सगळे एकत्र मिळून करू शकतो. पण पर्सनली गोष्टी आम्ही त्याला ट्रिगर फॅक्टर्स म्हणतो. हे ट्रिगर फॅक्टर्स सुद्धा काही प्रमाणात आपण टाळलेत किंवा ज्या आईवडिलांना सोरायसिस आहे
त्यांना मी नेहमी हा सल्ला देतो की तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मुलांना होऊ नये म्हणून तुम्ही ह्या गोष्टी ट्रिगर फॅक्टर राहा. आणि त्यांच्यामध्ये आनुवंशिकता आलेली आहे पण तो ऍक्च्युअली ऍक्टिव्ह होऊ नये म्हणून काय काय करता येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांनी लक्षात घेतल्या तर होणार नाही. आणि ज्यांना कोणाला सोरायसिस नाहीये असं वाटत असेल की जे आपले कार्यक्रम बघतायत त्या 10% लोकांमध्ये सुद्धा त्याची शक्यता आतमध्ये आहे. त्यांनी सुद्धा हे लक्षात घेतलं या कार्यक्रमात ते कदाचित त्यांना पण नाही होणार. अगदी बरोबर. प्रेक्षक हो, 1 बाय 1 एक हा ट्रिगर फॅक्टर आता कुठला आहे हे आपण बघणार आहोत. आणि या ट्रिगर फॅक्टरचा ज्यांना अनुवंशिकता आहे आणि अनुवंशिकता नसली तरी सुद्धा आपल्या शरीरावरती काय परिणाम होऊ शकतो हे आता आपण एक प्रत्येक सिंगल फॅक्टर घेऊन बघणार आहोत. डॉक्टर, पहिला फॅक्टर कुठला आहे आपला? आता सोरायसिसच्या प्रकट कारणांमध्ये जे सोरायसिसचे रुग्ण येतात त्या सगळ्या रुग्णांमध्ये आम्हाला असं आढळतं की ताणतणाव. तर ताणतणाव हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं काही सुरुवातीला परीक्षेचे ताणतणाव असतात किंवा एखाद्याला मेडिकलला जायचंय, इंजिनिअरिंगला जायचंय आणि त्याला नाही लागला नंबर, त्याला कमी मार्क पडले, तर हा एक ताणतणाव आहे. त्याच्यानंतर मानसिक आघात की एखाद्याला बिझनेसमध्ये लॉस झाला, एखाद्याला रिलेशनशिपमध्ये इमोशनल सेटबॅक आला, त्याच्यानंतर सोरायसिस झाला, असं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं अतिमहत्वाकांक्षा आणि अपयश की जास्तीत जास्त जे लोक आहेत ते येणारे की त्यांच्यामध्ये अतिमहत्वाकांक्षा असते, ती पूर्ण झाल्याने म्हणून अपयश येतं आणि ते अपयश पचवता नाही आलं किंवा त्याच्याविषयी त्यांनी जास्त विचार केला आणि तो एक आघात निर्माण झाला, त्याच्यानंतर सोरायसिस सुरू झाला. तर या गोष्टी ज्या आहेत ते सोरायसिस सुरू होण्यापूर्वी घडलेल्या आहेत. हे ट्रिगर फॅक्टर आहेत. हे ट्रिगर फॅक्टर जर तुम्ही टाळलेत किंवा त्याच्यासाठी तुम्ही प्रतिबंध केला तर तुम्ही सोरायसिसचं प्रकटीकरण किंवा बाहेर येणं टाळू शकता, कमी करू शकता. डॉक्टर, आपल्याला आणखीन एक फोन आलाय. राजेश यांचा नांदेड इथून फोन आलाय. नमस्कार राजेशजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार राजेशजी. हा नमस्कार. नमस्कार मॅडम. हा सर, आपला प्रश्न विचारा. आहे आजार आधी डोक्यातून चेहऱ्यात आला. मी जवळपास 25 वर्षापासून दाखवतो पण अशा या 2 वर्षात बंद केलंय मी दाखवणं पूर्ण. मला सरांची भेट, मला उपचार घ्यायचा सरांकडून, तर मला कुठे यावं लागेल आणि सध्या तुम्ही कोणता उपचार घेत नाही सध्या? नक्कीच. धन्यवाद राजेशजी. आपण जसं कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की सरांचा पत्ता आणि नंबर हा आपण कार्यक्रमाच्या शेवटी देणार आहोत, तेव्हा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्की बघत राहा म्हणजे तुम्हाला सरांचा पत्ता आणि नंबर हा नोट डाऊन करून घेता येईल. कॅमेरा जर असेल प्रेक्षक हो आपल्याकडे तर कॅमेऱ्याने आपण ह्या पत्त्याचा आणि नंबरचा फोटो सुद्धा काढू शकता. म्हणजे लिहायला जर आपल्याला वेळ नाही पुरला तर फोटोतनं नंतर बघून हा आपल्याला पत्ता आणि नंबर लिहिता येईल. डॉक्टर, प्रकट कारणांमध्ये आपण जी 4 महत्वाची कारणं बघितली, ताणतणाव आहे, अतिमहत्वाकांक्षा आहे, अपयश आहे, अगदी एक पॅकेज करायचं म्हटलं ह्या 4हीचं तर ऑलमोस्ट 60 ते 70% युथ, तरुण लोक जे आहेत आजकालची, सगळ्या ह्या गोष्टी ह्या तरुण लोकांमध्ये आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर मग असं म्हणता येईल का की तरुण लोकांना सोरायसिस व्हायची जास्त शक्यता आहे? हो, तुम्ही खूप छान प्रश्न विचारलाय की सोरायसिस हा एक 15 वर्षापूर्वी पुस्तकात पण आहे की हा 3rd आणि 4th डिकेडमध्ये होणारा आजार आहे. म्हणजे वयाच्या 30 आणि 40 नंतर होणारा आजार आहे. जनरली 30 पूर्वी साधारण 25-30 वर्षापूर्वी जे ताणतणाव यायचे 30-40 नंतर यायचे की ज्या वेळेला तुम्ही एस्टॅब्लिश आहात किंवा सडनली काही. आता तसं नाहीये. आता हे ताणतणावाचं वय हे अलीकडे आलेलं आहे आणि त्यामुळे सोरायसिसचं अलीकडे आपण बघितलं तर तो 20 ते 25 वयोगटामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आढळून येतो आहे. तर याला कारण जे आपण जे म्हटलं की ट्रिगर फॅक्टर्स आहेत, ते ट्रिगर फॅक्टर्स तुम्हाला अलीकडे आलेत आणि अलीकडे जे मी बघतोय की पेशंट्स हे अजूनही प्रत्यक्षरित्या जे पेशंट्स आहेत ते 15 ते 35 वयोगटातले जास्त आहेत. तर हे कमी वय का आलं की कमी वयामध्ये ताणतणाव आलेत, कमी वयामध्ये तुमच्या आहाराच्या सवयी बिघडलेल्या आहेत, कमी वयामध्ये तुम्ही व्यायाम करत नाहीयेत आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुमची प्रतिकारशक्ती बिघडते आहे आणि प्रतिकारशक्ती बिघडल्यामुळे तुम्हाला सोरायसिस सारखे आजार होत आहेत. त्यामुळे सध्या पुस्तकांमध्ये किंवा सध्या जे रुग्ण आढळत आहेत हे तरुण लोकांना जास्त सोरायसिस आढळतोय आणि त्यामुळे तरुणांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. जसं आपण अनुवंशिकतेमध्ये त्या डिस्कस करतो की लवकर सोरायसिस होत आहे, जितक्या लवकर सोरायसिस होतो तितक्या लवकर कॉम्प्लिकेशन्स वाढत आहेत. तरुण आहेत, तरुणांना नोकरीचा प्रॉब्लेम असतो, तरुणांना लग्नाचा प्रॉब्लेम असतो, की ज्यांची लग्न झाली आहे त्यांना बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपल्याला जे अपत्य होणार त्याला सोरायसिस होईल का, आपण अपत्य होऊ द्यायचं की नाही. हे सगळ्या गोष्टींसाठी आपण आज अनुवंशिकतेबद्दल विचार करत आहोत. बरोबर. डॉक्टर, तुम्ही मगाशी सुद्धा म्हणला होतात की जेवढ्या लवकर सोरायसिस होईल तेवढ्या लवकर कॉम्प्लिकेशन्स वाढतील, तर हे आपण थोडंसं समजावून सांगूयात का प्रेक्षकांना? साधारणतः जेवढ्या लवकर म्हणजे समजा लहानपणी सोरायसिस झालं तर सोरायसिसला वाढण्यासाठी काळ जास्त मिळतो. अच्छा.
म्हणजे समजा अतिशय कमी वयात सोरायसिस झाला असेल तर त्या रुग्णामध्ये सोरायसिस जास्त दिवस राहणार आणि त्यामुळे तो वाढणार आहे. पूर्वी जेव्हा 30 ते 40 वयोगटात किंवा 40 नंतरच्या वयोगटात सोरायसिस व्हायचा की त्याला मग त्याचं आयुष्य त्याच्या पुढचं कमी आहे आणि त्याला आणि शिवाय वाढण्यासाठी त्याची जी प्रतिकारशक्ती, जसं एखादी जमीन सुपीक आहे आणि एखादी नापीक आहे, बरोबर. साधारण तरुण लोकांमध्ये जसं ते तरुण चांगल्या प्रकारे सवयी लावल्या त्यांचं आयुष्य चांगलं होऊ शकतं, तर वाईट सवयी लावल्या तर अधिक वाईट होऊ शकतं. अगदी बरोबर. तेच उतरता वयात किंवा 40 नंतरच्या वयामध्ये जे आजार आहेत ते होणार आहेत, पण त्यांची वाढण्याचा जो वेग आहे तो तसा कमी असतो. त्यामुळे 40 नंतर ज्याला सोरायसिस होतो त्याचं ते कॉम्प्लिकेशन्स कमी होतील, पण कमी वयामध्ये जे होतील त्याच्यात कॉम्प्लिकेशन जास्त होऊ शकतात. त्याचा रोगाचा वाढण्याचा वेगही वाढतो. बरोबर बरोबर. डॉक्टर, पुढे थोडंसं जाताना मला असं विचारायचं आहे तुम्हाला की आपण ट्रिगर फॅक्टर्स मध्ये काही मानसिक फॅक्टर्स जे आता बघितले, तर सोरायसिसला आपण त्वचाविकार म्हणतोच, परंतु त्याला सायकोसोमॅटिक आजार असं सुद्धा म्हणता येईल. सोरायसिस यामुळे सायकोसोमॅटिक आजार असं म्हटलेलं आहे की सोरायसिस हा अनुवंशिक आहे, त्याची प्रवृत्ती तुमच्या शरीरात आहे, पण ती प्रवृत्ती बाहेर केव्हा येणार आहे की त्याला सपोर्टिव्ह ट्रिगर फॅक्टर्स लागणार आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची ट्रिगर फॅक्टर्स ही मानसिक आहेत. त्यामुळे असे आजार की ज्यांची सुरुवात ही प्रवृत्ती तुमच्या शरीरात आहे म्हणजे शरीरात आहे, पण त्याची सुरुवात मानसिक आजाराने किंवा मानसिक ताणतणाव होते, म्हणून तो सायको आणि सोमॅटिक, शरीर आणि मन हे दोघं त्याच्यासाठी कारणीभूत आहे, म्हणून या आजाराला सायकोसोमॅटिक असे म्हणतात. डॉक्टर, आपल्याला आणखीन एक फोन आलाय कार्यक्रमात. आणि नमस्कार. बोटाला असं उठतं थोडं थोडं आणि त्याच्यातून चिकट पाणी येतं आणि आग होती पहा त्याच्यामध्ये आणि खूप खाज येते. आम्ही एक पूज आलाय का? दवाखाना केला आयुर्वेदिकचा, त्याचा काही आराम पडला नाही आणि नंतर आता 1 वर्षापासून होमिओपॅथिकची औषधी चालू औरंगाबादची. बर. त्याच्यापासून थोडा आराम पडतो आणि नंतर पुन्हा त्याला खाज येते आणि चिकट पाणी येतं थोडंफार. बर. किती वर्षाचा आहे मुलगा? उपचार करायचा चालेल का असं विचारायचं आहे मला तुम्हाला. बर. आपला मुलगा किती वर्षाचा आहे? मुलगी सर मॅडम मुलगी माझी 18 वर्षाची. अच्छा, 18 वर्षाची मुलगी आहे. आणि गेली किती वर्षापासून सोरायसिसचा त्रास होतोय? तिला 2 वर्ष झाले मॅडम. ओके, धन्यवाद धन्यवाद. प्रेक्षक हो, समाधानजी यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण डॉक्टरांना विचारणार आहोत, पण तत्पूर्वी आपल्या कार्यक्रमात घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो डॉक्टर, फक्त तुमच्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार, हॅलो डॉक्टर. 24908050 किंवा 24988050. विसरू नका हे संपर्क क्रमांक, कारण विविध आजारांविषयी तुमच्या विविध प्रश्नांचं निराकरण होणार आहे याच क्रमांकावर. आमच्या कार्यक्रमात अर्थात हॅलो डॉक्टर मध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, योगशास्त्र, संयुक्त उपचार पद्धती या आरोग्य शाखांमधील विविध तज्ञांशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेऊया आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याचं रहस्य. पाहायला विसरू नका हॅलो डॉक्टर, दर बुधवारी आणि गुरुवारी रात्री 8 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. हॅलो डॉक्टर, बुधवार आणि गुरुवार रात्री 8 वाजता आणि सोमवार आणि मंगळवार सकाळी 11 वाजता. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. प्रेक्षक हो, 14 नोव्हेंबर हा वर्ल्ड डायबिटीस डे आहे, जागतिक मधुमेह दिन आहे. ह्या मधुमेहाबद्दल आपण आपल्या कार्यक्रमात माहिती आज घेत आहोत. मधुमेह आणि सोरायसिस ह्या दोन्हीबद्दल माहिती घेण्यापूर्वी आपण बघणार आहोत उद्याचे कार्यक्रम. उद्या दिनांक 13/11/2014 हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय हृदयविकार आणि आयुर्वेद. सहभाग डॉक्टर सत्यम गुजर, सूत्रसंचालन डॉक्टर अपर्णा राऊत. प्रेक्षक हो, मधुमेहाबद्दल एक छोटीशी टिप द्यायची झाली आणखी तर मधुमेह हा संपूर्णपणे बरा कधीच होऊ शकत नाही, हा क्युअर कधीच होऊ शकत नाही, परंतु मधुमेहाचे जे रुग्ण आहेत ते काळजी नक्कीच घेऊ शकतात. आपलं डाएट आणि आपला एक्सरसाइज व्यवस्थित मॅनेज करून मधुमेह आपल्याला नियंत्रणात ठेवता येतो. डॉक्टर, आपल्याला समाधान यांनी प्रश्न विचारला होता, तो त्यांना आपण काय सांगूया? त्यांनी सांगितले की त्यांच्या मुलीला हाताला आहे, त्याच्यातून चिकट पाणी येत आहे, 2 वर्षापासून आजार आहे, पण हा सोरायसिस नसेल, पण मला असं वाटतं तो ॲटोपिक डर्मॅटायटिस किंवा इसव वगैरे आपण जो म्हणतो त्या टाईप आहे. कारण सोरायसिसमध्ये असं चिकट पाणी वगैरे कधी येत नाही. पस्ट्युलर सोरायसिस असेल तर त्याच्यात पस येतो फक्त, तर हा सोरायसिस नाही आहे. बरं,
नक्कीच. डॉक्टर, आपण हळूहळू पुढच्या आपल्या ट्रिगर फॅक्टर्सकडे जाऊयात. पुढचा ट्रिगर फॅक्टर आपला कुठला आहे? तर पुढचा ट्रिगर फॅक्टर जर आपण बघितलं मानसिक आघात. आणि मानसिक आघातानंतर बरेच लोक ज्या गोष्टीचा मानसिक आघात नष्ट करण्यासाठी किंवा असा आधार घेतात, चुकीचा आधार घेतात, ते म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान. जनरली आपण असं आढळतं की एखाद्याला मानसिक ताणतणाव असतील किंवा त्याचा अपेक्षाभंग झाला असेल त्यावेळेला लोक या व्यसनांच्या आधारी लागतात. आणि त्यामुळे काय होतं की ही सुद्धा ट्रिगर फॅक्टर्स आहे आणि मानसिक ताणतणाव हे पण ट्रिगर फॅक्टर्स आहे. या दोन ट्रिगर फॅक्टर्स ते एकत्र घेतात म्हणजे हा आजारामध्ये आगीत तेल ओतण्यासारखं आहे. हे धूम्रपान आणि वाती मद्यपान करून ते सोरायसिसला अधिक जवळ करतायत. या दोघं गोष्टी टाळायला पाहिजेत. आणि ज्या ज्या लोकांमध्ये सोरायसिस आहे, सोरायसिस असणं हा सुद्धा एक प्रकारचा मानसिक ताणतणाव आहे. तेही रुग्ण बऱ्याच वेळेला मद्यपान आणि धूम्रपानाच्या आहारी जातात. त्यामुळे त्यांचा असलेला सोरायसिस वाढतो, तो नियंत्रणात येत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा अडचण येते. त्यामुळे धूम्रपान आणि मद्यपान ही सगळ्यात मोठी फॅक्टर्स आहेत की केवळ सोरायसिस नाही तर हृदयविकार, किडनीचे विकार, डायबिटीस अशा प्रकारचे रोग सुद्धा याच्यामुळे आमंत्रण देत आहे त्याला. त्यामुळे हा एक ट्रिगर फॅक्टर सगळ्यासाठी हा ट्रिगर फॅक्टर आपला ठरू शकतो आणि तो सहज टाळता येऊ शकतो. बरोबर. आणि त्याचा आपण जर सिरियसनेस लक्षात घेतला तर मला नाही वाटत की लोकांना टाळण्यासाठी काही. आणि तुम्ही सांगितलं तसं फक्त सोरायसिस नाही, इतर अनेक आजार, केवळ सोरायसिस नाही तर जवळजवळ कित्येक सगळेच रोग मला वाटतं आपल्याला त्याच्याशी निगडित आहेत. बरोबर. डॉक्टर, आणखी काही ट्रिगर फॅक्टर्स मध्ये सोरायसिसचे आणखी काही ट्रिगर फॅक्टर्स आहेत जे जरी किरकोळ वाटत असले तरी ते आहेत. उदाहरणार्थ त्वचेला इजा होणे, जखमा होणे किंवा एखादी जखम बराच काळ दुरुस्त न होणे, त्वचेला गोंधन करणे. ज्या ज्या लोकांमध्ये सोरायसिसची प्रवृत्ती आहे त्या लोकांनी हे टाळायला पाहिजेत, म्हणजे तो होणार नाही. ज्यांच्यामध्ये आनुवंशिकता आहे त्यांनी पण हे टाळायला पाहिजे. जसं त्वचेला इजा आहे, जखमा आहे, त्वचा भाजणे, कापणे किंवा लसीकरण. कधी कधी लसीकरण आपण टाळू शकत नाहीत, लसीकरणे. त्याप्रमाणे आहार. तर बऱ्याच वेळेला आपला आहार जो आहे आपण हा जास्त तळलेले पदार्थ, जास्त गोड किंवा ब्रेड किंवा जंक फूड हे टाळायला पाहिजे. आता अलीकडे तुम्ही सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये तरुण लोकांमध्ये हे खूप आढळून येत आहे. त्यामुळे तरुण लोकांमध्ये सोरायसिसचे प्रमाण वाढलेलं आहे. तर हे सगळं तरुण लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की हा जो आहार आहे हा जास्त प्रमाणात केला, ब्रेड, तळलेले पदार्थ किंवा अलीकडे पिझ्झाज, बर्गर ज्याच्यामध्ये खूप प्रमाणात ग्लुटीन आहे. ग्लुटीन हा एक प्रकार आहे की ह्याचं प्रमाण त्याच्यात जास्त आहे. आणि अशा प्रकारचे जसं प्रोसेस अँड प्रिझर्व्ड फूड्स आहेत, एरिएटेड ड्रिंक्स आहेत की ज्याच्यामध्ये खूप प्रकारचे केमिकल्स आहेत आणि ते सगळे केमिकल्स कार्सिनोजेनिक आहेत. त्याच्याने कॅन्सरचं प्रमाण पण वाढू शकतं आणि त्याच्याने सोरायसिसचं प्रमाण वाढू शकतं. म्हणून ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्या वेळेला नॅचरल आहार घ्या आणि जेवढे तुम्हाला प्रोसेस आणि फ्रीजर फूड्स टाळता येतील तेवढे टाळायला पाहिजेत, म्हणजे सोरायसिसचं प्रमाण पण कमी होईल. बरोबर, नक्कीच. डॉक्टर, आपल्याला कार्यक्रमात आणखीन एक फोन आलाय. प्रद्युम्न यांचा फोन आलेला आहे. नमस्कार प्रद्युम्न, आपला प्रश्न विचारा. प्रद्युम्न ह्यांचा नांदेड इथून फोन आलाय आपल्याला. नमस्कार प्रद्युम्नजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा सर, मी 33 वर्षाचा आहे. हा तर मला 3 वर्षापासून सोरायसिस आहे. बर. तर म्हणजे पूर्ण अंगावरचं कमी आहे, फक्त आता कोपरी आणि गुडघे आहे ना त्याच्यावर बिलकुल कमी व्हायला झाले. बर, तुम्ही कुठली ट्रीटमेंट घेताय? ट्रीटमेंट कोणती घेताय? औषध लावली पण काही फरक नाही पडला. आपण कुठली ट्रीटमेंट घेताय? मी सर ते ट्रीटमेंट आयुर्वेदिक तर नाही, आयुर्वेदिक सोडून दुसरी ट्रीटमेंट घेतो सर. बर, तुम्ही पोटात घ्यायची औषधं सुद्धा घेताय की फक्त त्वचेला मलम वगैरे लावताय? हा, त्वचेला मलम वगैरे लावतो आणि गोळ्या घेतो सर. बर बर, धन्यवाद प्रद्युम्नजी. हो, त्यांनी आता सांगितलं की त्यांना संपूर्ण शरीरावर सोरायसिस होता आणि आता फक्त हातावर आहे आणि ते कुठली ट्रीटमेंट घेत आहे ते आयुर्वेदिक पण घेत नाहीयेत. त्यांना निश्चित ट्रीटमेंटचं नाव पण माहिती नाही. बरोबर. याचा अर्थ कदाचित ते डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेत नाहीयेत. बऱ्याच वेळेला असं आढळतं अलीकडे काही क्वाक्स काही ट्रीटमेंट्स देतात आणि ते स्टेरॉइड्स देतात आणि अशा वेळेला असं आढळतं की सोरायसिस हा गेलेला आहे पण तो पूर्ण गेलेला नाहीये, असं पण शक्यता आहे. तर ते कुठून ट्रीटमेंट घेतात मला माहिती नाही, पण त्यांनी नाव सांगितलं नाही म्हणून मी शंका निर्माण केलेली आहे.
तर त्यांनी निश्चितच तो पूर्ण गेलेला नाही आहे. त्याचं निश्चित डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यावी आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घ्यावी. बरोबर. तर तो निश्चित जाईल, अन्यथा कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. कारण त्यांचं वय 33 आहे, अजून कॉम्प्लिकेशन झालेले नाही आहेत आणि अजून तो पूर्ण दुरुस्त झालेला नाही आहे. बरोबर बरोबर. प्रेक्षक हो, आपल्या कार्यक्रमातनं आम्ही नेहमीच तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करत असतो, जागरूक करायचा प्रयत्न करत असतो की डॉक्टर जसं म्हटले तसं क्वॅक बरेचसे म्हणजे खोटे डॉक्टर्स किंवा खोटे जे भोंदू बाबा असतात असे बरेचसे आपल्या बाजूला असतात. ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणं आणि उपचार करून घेणं ही जबाबदारी तुमची आहे. आणि ह्या आव्हानामध्ये तुम्ही सुद्धा लोकांना हळूहळू जागरूक करायला सुरुवात करा. आपण कुठल्या पद्धतीची ट्रीटमेंट घेतोय हे माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि डॉक्टरांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय की जर तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट घेताय तर तुमच्या डॉक्टरांना प्रश्न विचारा. आणि जर तुम्हाला काही शंका आली तर नक्कीच तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे, तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन आपली ही ट्रीटमेंट चालू करू शकता. डॉक्टर, मला पुढच्या आपल्या आहार आपण ज्याच्याबद्दल आता बोललो ट्रिगर फॅक्टर बद्दल, दुसरी अत्यंत एक महत्त्वाचा ट्रिगर फॅक्टर म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत आजमध्ये ओबेसिटी हा अत्यंत महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. तर त्याचा आणि सोरायसिसचा किती घनिष्ठ संबंध आहे? स्थूलता आता सगळ्यात महत्त्वाचं आहे सोरायसिसचं प्रकट व्हायचं कारण जेवढे तुमचं वजन वाढेल, स्थूलता वाढेल, तेवढ्या तुम्हाला सोरायसिस होण्याचं जे पर्सेंटेज आहे ते वाढतं. आणि स्थूलता अलीकडे त्याचंही प्रमाण वाढलेलं आहे. आणि स्थूलता वाढायचं प्रमाण जे आहे त्याची 2-3 कारणं महत्त्वाची. पहिलं कारण असं आहे की व्यायामाचा अभाव. आणि आपण डाएटमध्ये बघितलं जास्त तळलेले पदार्थ, जंक फूड्स काढणं हे पण एक कारण आहे. दुसरी गोष्ट व्यायामाचा अभाव. आणि तिसरं महत्त्वाचं ताणतणावामुळे पण स्थूलता वाढते, हे पण एक कारण आहे. स्ट्रेस, जे लोक स्ट्रेसमध्ये आहेत त्यांना सुद्धा स्थूलता वाढते कारण स्ट्रेसमध्ये असल्यावर भूक जास्त लागते, जास्त खाण्यात होतं स्ट्रेस, काही करायची इच्छा होत काही करायची इच्छा होत नाही. आणि जसं तुमची स्थूलता वाढेल तुमची व्यायामाची इच्छा होणार नाही, तुम्ही व्यायाम करण्याने स्थूलता वाढणार आहे. आणि जेवढी स्थूलता वाढेल तेवढं सोरायसिसची पर्सेंटेज वाढतं. आणि जसं तुम्ही आज आपण डायबिटीसबद्दल तुम्ही बोलतायत की डायबिटीसमध्ये सुद्धा स्थूलता आणि व्यायामाचा अभाव निश्चितच आहे. सिमिलरली की सोरायसिसमध्ये सुद्धा स्थूलता, व्यायामाचा अभाव आणि तिसरं महत्त्वाचं कारण आहे झोपेचा अभाव. अलीकडे खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की खूप महत्त्वाचं कारण असं आहे की झोप, जर तुमची झोप कमी असेल तर तुमचं मानसिक आरोग्य व्यवस्थित नसेल, तुमचे ताणतणाव वाढतील. म्हणजे नसलेले सुद्धा ताण, लहान लहान गोष्टीमध्ये ताणतणाव, लहान लहान गोष्टीमध्ये ताणतणावाला सिमिलरली सोरायसिस सारखे आजार वाढतील. त्यामुळे सगळ्यात जसं आपण आहाराकडे लक्ष देतो, जसं आपण व्यायामाकडे लक्ष देतो, पण आपल्याला झोप एवढी आवश्यक वाटत नाही. पण 7 ते 8 तास झोप ही आवश्यक आहे कारण ही तुमच्या मानसिक आरोग्याकरता आणि तुमच्या मानसिक मी असं म्हणेल की तुमची स्थिरता याच्यासाठी तुमचं झोपेचं प्रमाण खूप आवश्यक आहे. तुमची झोप पूर्ण झाली नसेल तर तुमचं मानसिक अवस्था किंवा स्थिरता नसेल, तुम्ही अस्वस्थ असणार आहे आणि तुम्हाला ताणतणाव वाढतील. त्यामुळे पुरेशी झोप हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं कारण. एकमेकांवरती हे सगळं एकमेकांना जोडलेले आहेत. बरोबर. एक जरी फॅक्टर त्यातला डिस्टर्ब झाला तरी बाकीचे सगळे फॅक्टर चेन रिएक्शन आहे, आपण त्यातले डिस्टर्ब होणार आहेत. बरोबर. डॉक्टर, परंतु मला असं विचारायचं आहे, म्हणजे आपण प्रेक्षकांना आता वॉर्न केलेलं आहे असं आपण म्हणूयात की कुठले कुठले फॅक्टर्स आहेत जे तुम्ही लक्षात घेऊ शकता, परंतु थोडासा त्यांना आपण आता रिलीफ देऊयात. आणि असे काही पेशंट्सचे फोटोज आपल्याकडे आहेत की ज्यांना अनुवंशिकता आहे ह्या आजाराची, परंतु रेग्युलर ट्रीटमेंट घेतल्यामुळे हे प्रेक्षक बरेही, हे रुग्ण बरेही झालेले आहेत पूर्ण. तर प्रत्येक सोरायसिसचा प्रकार आणि उपचारापूर्वीचा पेशंट आणि नंतरचा पेशंट हे आपण दाखवूयात. साधारणतः असा समज आहे की एखादा आजार जर अनुवंशिक असेल तो दुरुस्त होत नाही, पण तो दुरुस्त होऊ शकतो. होमिओपॅथीमध्ये त्याला उपचार आहेत. त्यासाठी आपण प्रत्यक्ष काही फोटो बघूया की जे दुरुस्त झालेले आहेत आणि ज्यांच्यामध्ये अनुवंशिकता होती आणि दुरुस्त झालेले आहेत. हा एक पेशंट आहे, याच्या हाताचा आपण फोटो बघतोय, प्लांटर सोरायसिस. हाच पेशंट, तळहात बघा त्याचा पूर्ण दुरुस्त झालेला आहे, प्लांटर सोरायसिस आहे. याच्यानंतरचा हा पेशंट आहे, तोच पेशंट आहे, पूर्ण दुरुस्त झाला. ही एक स्त्री आहे, हे पाठीला आहे, तसंच या स्त्रीला हाताला पण होता, ही पूर्ण दुरुस्त झालेली आहे. ही एक मुलगी आहे, तरुण मुलगी आहे, हिलाही अनुवंशिकता आहे, पण ही पूर्ण दुरुस्त झालेली आहे. आणि औषध बंद केल्यानंतर 2 वर्षानंतरचा हा फोटो आहे. त्याच्यानंतर हा एक रुग्ण आहे, हा एरिथ्रोडर्मिक सोरायसिस आहे, पूर्ण दुरुस्त झालेला आहे. हा नखांचा सोरायसिस नखांमध्ये सुद्धा होतो आणि नख वाकड्या, ही एकदम नॉर्मल नख झालेली आहे. हा तळहाताचा सोरायसिस आहे, प्लांटर आहे, अतिशय कठीण सोरायसिस आहे. याला पस सुद्धा झालेला आहे, पस्ट्युलर, आणि हा पूर्ण दुरुस्त झालेला आहे. हा एक भयानक प्रकार आहे. हा पूर्ण दुरुस्त झालेला आपण बघू शकतो. अगदी पूर्ण अगदीच त्याचा आहे सिव्हिअर प्रकार आहे. हा पण एरिथ्रोडर्मिक सोरायसिस आहे, पूर्ण दुरुस्त झालेला आहे, पूर्ण शरीरावर होता.
हा गुडघ्यावरचा सोरायसिस आहे. हा एक प्रकारे याला आपण गटेड सोरायसिस म्हणतो. हा पाठीवर होता, हा दुरुस्त झालेला आहे. हा पण एक एरिथ्रोडर्मिक आहे. हा तळपायाचा सोरायसिस आहे. हा एक लहान मुलगा आहे, अतिशय सिव्हिअर आहे, पण बघा हा पूर्ण दुरुस्त झालेला आहे. त्याच मुलाचा हा तळ हाताचा फोटो आहे. हा पोटाचा एका स्त्रीचा फोटो आहे. हा तळ हाताचा आहे. हा पस्ट्युलर सोरायसिस जो कानामागे होता, हा पस्ट्युलर पण दुरुस्त झालेला आहे. पूर्ण तरुण मुलगा आहे. त्याच्यानंतर हा डोक्यातला सुरुवात जशी डोक्यात होते तशी आहे, कोंड्यापासून होते, सुरुवातीची लक्षणे पण पूर्ण दुरुस्त झालेला आहे. हा एक पेशंट आहे, याच्यामध्ये आपण बघतो की याचे व्हेन्स डायलेट झालेले आहेत आणि याला स्ट्रेच मार्क आलेले आहेत. तर स्ट्रेच मार्क सुद्धा याचे दुरुस्त झालेले आहेत. बरोबर. इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण सोरायसिस ट्रीट करू शकतो. डॉक्टर, आपण अनुवंशिकतेबद्दल बोललो, कारणांबद्दल बोललो, थोडंसं एक होमिओपॅथिक ट्रीटमेंटचं महत्व काय आहे हे सांगा. आता अनुवंशिकता आहे आणि हा पेशंट दुरुस्त झालेला आहे. तर जनरली होमिओपॅथीला असा प्रश्न विचारण्यात येतो की जर अनुवंशिकता तुम्ही पेशंट कसं काय दुरुस्त करतात. बरोबर. तर एखाद्या पेशंटला अनुवंशिकता आहे याचा अर्थ तो जन्मापासून त्याच्या शरीरात सोरायसिस आहे. पण जन्मापासून असल्यानंतर काही विशिष्ट कारणाने किंवा विशिष्ट वयानंतर तो प्रकट झालेला आहे. तर होमिओपॅथी काय करणार आहे की त्याची जी अवस्था आहे प्रकट झाल्यानंतर, ऍक्टिव्ह झाल्यानंतर, की जेवढे दिवस तो पॅसिव्ह होता, ज्या दिवशी त्याला सोरायसिस सुरू झाला त्याच्या अगोदरची जी अवस्था आहे त्या अवस्थेपर्यंत आम्ही परत नेणार आहोत आणि त्या अवस्थेमध्ये तो राहण्यासाठी म्हणून आम्ही त्याला मार्गदर्शन करणार आहोत. आणि त्याने जर आमचे व्यवस्थित उपचार घेतला आणि मार्गदर्शन केलं तर तो त्या अवस्थेत दीर्घकाळाकरता राहू शकतो. पण त्याने जर पुन्हा काही चुका केल्यात, जसं की आहार, एक्सरसाइज, तर तो परत होऊ पण शकतो. फक्त सोरायसिस साठी होमिओपॅथी ही एकमेव पॅथी आहे की जी रिव्हर्स ऑर्डर, आम्ही म्हणतो रिव्हर्स ऑर्डर, म्हणजे त्याला झालेले जे आजार आहेत ते परत येतील आणि त्याच्या निरोगी अवस्थेपर्यंत, ज्याला आम्ही म्हणतो रिस्टोरेशन ऑफ हेल्थ, म्हणजे त्याचं आरोग्य त्याला पुन्हा प्रस्थापित करून देणे. त्याची बिघडलेली जे प्रतिकार शक्तीचं जे संतुलन आहे, जे पूर्वी नॉर्मल होतं ते बिघडलेलं आहे. तर प्रतिकार शक्तीचं संतुलन पूर्ववत करणे, म्हणजे प्रतिकार शक्ती ही जी पूर्वी आरोग्यदायी होती तिथपर्यंत तिचा बॅलन्स करून देणे, हे होमिओपॅथीचं औषधांचं महत्वाचं काम आहे. आणि ते होमिओपॅथी करते आणि ते सायंटिफिकरित्या करते आणि त्यापर्यंत आणून देते. बरोबर. हल्ली आपण ज्या जमान्यामध्ये राहतो की एक पटकन गोळी घ्यायची आणि ऑफिसला जायचं, आपले फक्त सिम्पटम्स बरे करायचे, हे न करता सोरायसिस आपली होमिओपॅथिक ट्रीटमेंट जी आहे ती प्रवृत्ती त्या व्यक्तीची संपूर्ण आरोग्य हे निरोगी करत असतं. प्रेक्षक हो, आपण डॉक्टरांना आणखी काही प्रश्न विचारणार आहोत, पण तत्पूर्वी आपल्या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आपल्या नेहमीच्या आरोग्य सल्ल्याची. मधुमेहावरचा आपला आजचा आरोग्य सल्ला आहे. ह्या आरोग्य सल्ल्यामध्ये आपण काय खायला पाहिजे, आहार कसा असायला पाहिजे, डाएट कसं असायला पाहिजे, मधुमेह नियंत्रणात कसा ठेवला पाहिजे ह्याची माहिती बघणार आहोत. पाहूयात आपला आरोग्य सल्ला. तंतुमय आहाराचे महत्व. तंतुमय नियंत्रित आहाराकडे वजन आणि कमी रक्तदाब इत्यादीवर नियंत्रण ठेवता येते आणि शरीरातील साखर घेणे व साखर वाढणे यावर नियंत्रण ठेवता येते. व्यायामाचे महत्व. चालणे, सायकलिंग, पोहणे अशा प्रकारच्या व्यायामामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो व रक्तवाहिन्या पण चांगल्या राहतात आणि शारीरिक ऊर्जा प्राप्त होते. पर्यायी गोड पदार्थ. हे साखरमुक्त पदार्थ असतात पण गोडीचे काम करतात. स्वादुपिंडाची काळजी. गरोदरपणात मधुमेही रुग्णांनी आहाराची जास्त काळजी घेतली पाहिजे. साखरेची पातळी समान ठेवण्यासाठी गरोदरपणात जास्त लक्ष दिले पाहिजे. आहार व व्यायाम योग्य तऱ्हेने घेतला पाहिजे आणि वजन नियंत्रित ठेवले पाहिजे. प्रेक्षक हो, आपापला कागद, पेन किंवा आपल्या मोबाईलचा कॅमेरा तयार ठेवा. आपण म्हणलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टरांचा पत्ता आणि नंबर तुम्हाला देणार आहोत. तो असा आहे: सोरियाट्रीट सोरायसिस रिसर्च आणि होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, ऑफिस नंबर 10, तृप्ती बिझनेस सेंटर, दरेकर हाइट्स, 32A कर्वे रोड, डेक्कन कॉर्नर, पुणे 411004. दूरध्वनी क्रमांक आहेत 094-227-88-515. दुसरा नंबर आहे 092255-85-653. शाखा मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर. ईमेल आयडी आहे www.soriatreat.net, www.psoriasisdoctor.in. प्रेक्षक हो, आपल्याला आजचा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला लिहून कळवा.
त्याचप्रमाणे इतर डॉक्टरांना जर आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल, प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं असेल, तर तुम्ही सुद्धा आम्हाला ह्या पत्त्यावरती आणि ईमेल आयडी वरती संपर्क साधू शकता. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी आहे hellodoctordkmumbai@gmail.com. डॉक्टर, बरेचदा प्रेक्षक घाबरून जातात किंवा रुग्ण घाबरून जातात की अनुवंशिकता आहे आणि मग अतिशय स्ट्रिक्ट लाईफस्टाईल कडे ते जातात, किंवा काही रुग्ण असे असतात की आम्हाला अनुवंशिकता नाहीये ना, मग आम्ही कसेही जगू शकतो किंवा काहीही करू शकतो. तर दोन्हीही प्रकारच्या प्रेक्षकांना आपल्याला एक कॉमन संदेश काय देता येईल? कॉमन संदेश असा आहे की सोरायसिसच्या रुग्णांमध्ये नेहमी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, स्पेशली आता अलीकडे तरुण लोकांमध्ये जास्त आहे, तो मला आढळतो की तरुण लोकांमध्ये सोरायसिस असल्यावर ज्या रुग्णांचे लग्न झालेले नाही आहेत ते नेहमी असा विचार करतात की मी लग्न करताना माझ्याशी कोण लग्न करेल, किंवा जर मी सोरायसिस आहे, ज्या लोकांची लग्न झालेली आहेत, तर आम्ही अपत्य होऊ द्यायचं की नाही, किंवा जोपर्यंत माझ्या शरीरावर सोरायसिस आहे तोपर्यंत मी अपत्य होऊ द्यायचं की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या तरुणांमध्ये सोरायसिस आहे त्यांनी लग्न करू नये असं नाही. म्हणजे त्यांच्या आपण बघितलं की फक्त 16.6% किंवा त्यांनी लग्न करताना जर समजा स्त्री किंवा पुरुष ज्यांना असेल किंवा मुलगा किंवा मुलगी, तर हा संसर्गजन्य नाही, म्हणजे त्याच्या बायकोला तो होणार नाहीये. हे महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर ज्या आई वडिलांमध्ये सोरायसिस आहे किंवा ज्यांना एक अपत्य दुसऱ्या अपत्यासाठी करतात किंवा ज्यांना अपत्य नाहीये, त्यांना सुद्धा बऱ्याच वेळेला विचार होतो की आपल्या मुलांना होईल का, कारण सोरायसिस हा अनुवंशिक असला तरी तो होतोच असं नाहीये, आणि जरी तो अनुवंशिक आहे तर आपण तो टाळता येऊ शकतो, कारण ट्रिगर फॅक्टर्स त्याला महत्त्वाचे. आपण अपत्यांना चांगल्या सवयी लावल्यात, आपल्यामध्ये सोरायसिस आहे तर त्यांना बऱ्यापैकी तो टाळता येणार आहे. आणि समजा त्यांच्या अपत्यांना सोरायसिस झाला असता व्यवस्थित आणि लवकर निदान केल्यावर त्याची ट्रीटमेंट पण होऊ शकते. त्यामुळे घाबरण्यासारखं असं काही कारण नाहीये. बरोबर. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अनुवंशिकतेसाठी लक्षात घ्यायचं, घाबरायचं कारण नाही. त्यानंतर ज्या लोकांमध्ये सोरायसिस नाहीये त्यांना कधी कधी वाटतं की आपल्यात नाही, पण जनरल पॉप्युलेशनमध्ये 10% सोरायसिसची प्रवृत्ती आहे, म्हणून त्यांना ही मुभा मिळालेली नाहीये की त्यांनी धूम्रपान केलं चालेल, मद्यपान केलं चालेल, व्यायाम नाही घेतला चालेल, असं नाही. त्यांच्यामध्ये सोरायसिसची प्रवृत्ती 10% लोकांमध्ये आहे, आणि हे ओळखता येण्यासाठी कुठलीही टेस्ट नाहीये. बरोबर. बाकीचं आहे ट्रिगर फॅक्टर्स लक्षात घेऊन बिहेवियर कंट्रोल करणं महत्त्वाचं. ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या तर सोरायसिस नाही तर अनेक आजार टाळू शकतो आणि दीर्घायुष्य आणि चांगलं आयुष्य आपण जगू शकतो. अगदी बरोबर. प्रेक्षक हो, अनुवंशिकतेमध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी मिळतात, जसं डॉक्टर म्हणले की गुड जीन्स आणि बॅड जीन्स, क्रोमोझोम्स हे आपल्याला दोन्ही मिळतं, परंतु कुठला रोग आपल्याला होणार नाही ह्याची काळजी ही आपण घ्यायची असते, पुढच्या पिढीने घ्यायची असते. तुम्ही आणि आम्ही ती नक्कीच घेऊ, आणि प्रत्येकाला जी कुठली व्यक्ती आपल्याला माहिती आहे त्यांना ही जागरूकता आपण नक्कीच करून देऊ. तुमच्याकडनं हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमकडनं मी डॉक्टर सोनवणे ह्यांच्या अतिशय उत्तम प्रकारे माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार मानते. धन्यवाद डॉक्टर.